नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज घागऱ्यावरचं ब्लाऊज शिवायचं आहे मला. ते घागऱ्यावरचं ब्लाऊज शिवायला अनेक अडचणी येतात. तर त्यापैकी ही एक अडचण अशी की गळा खूप मोठा येतो आणि जी नवरी असती तिची तब्येत कमी असते. मग त्यामुळे हे गळा आपल्याला शिवायला अडचण येते. तर आता हे मी नवरीच्या ब्लाऊजचं अस्तर कट केलं आहे, पण मग हा गळा मोठा आहे आणि अस्तर कट केल्यानंतर मी माप टाकून बघितलं तर हे एवढं माप जास्त आहे, कमीत कमी 1 इंच ब्लाऊज पीस असा जास्त इथं गळ्याला. तर हा कसा ॲडजस्ट करून गळा कसा शिवायचा तो मी आज तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे ही पूर्ण गळ्याची ही एवढी मोठी डिझाईन आहे. तर ती आपण अटॅच करायसाठी आपल्याला मागच्या हुकचं ब्लाऊज शिवायला लागतं आणि शक्यतो घागऱ्यावरचे ब्लाऊज मागच्याच हुकचे असतात सगळे. तर आपण इथे कट करून घ्यायचा ब्लाऊज पीस, म्हणजे मग दोन्ही साईडनी अशा प्रकारे अस्तरचा कपडा त्याच्यावरती ठेवून घ्यायचा. इथे मला शोल्डरचं माप जेवढं कट करायचं आहे, जेवढं शोल्डर हवं आहे तिथं मार्किंग करून घ्यायची. मी केलेली ऑलरेडी. तर अशी मार्किंग करून घ्यायची. ही मार्किंग इथे आली पाहिजे, म्हणजे आपल्याला हा जो गळा दिसतोय याच्या कडाकडाने अशी टीप टाकून घ्यायची. हे जे इकडे जास्तीचा जो ब्लाऊज पीस आहे तो नंतर कट होऊन जाईल. इथे टीप टाकून आतला कपडा कट करून पलटी मारून घेऊ आपण.
ज्या पद्धतीने गळा अटॅच केला त्या पद्धतीने पण तुम्ही जर केला तर गळा हा कव्हर होऊ शकतो. अशा पद्धतीने मी हा गळा जो शिवून तयार केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला? जी मी ट्रिक सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही घागऱ्यावरच्या ब्लाऊजचा गळा जर स्टिच केला तर अशा पद्धतीने परफेक्ट गळा येऊ शकतो. आणि ह्या ब्लाऊजचं माझं फक्त बॅक साईडच तयार आहे म्हणून मी तुम्हाला फक्त बॅक साईडच दाखवलं. ह्या ब्लाऊजचा मी पूर्ण व्हिडिओ जो टाकणार आहे माझ्या चॅनलवरती तो याच्या पुढचा व्हिडिओ पडेल. अशा पद्धतीने बाहीसुद्धा मी शिवून तयार केलेली, तिला ही पाईप लेस लावलेली बाहीला. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण बघायला भेटतील.